आमच्याकडे गंगूबाई यायची, अजून पण येते ती. ती मणी घ्या, पोत घ्या वगैरे ते सगळं काय तर गटुड्यात बांधायची सामान आणि घरोघरी जाऊन विकायची. आणि ती गाणं म्हणायची बुरगुंड्याचं. ते गाणं तुम्हाला ऐकायचंय का? सगळ्यांना काकांना आठवलंय. काका तुमच्यासाठी मी ते गाणं बुरगुंडा तुम्हाला म्हणून दाखवते. ऐका. ऐका हो बायानो, सुया घे, मणी घे, पोत घे, आरसा घे, कंगवा घे गमाय. पण आता हे सगळं जुनं झालं. विकासाचं नवीन वारं आपल्या दारात आलं. म्हणून म्हणते, घे पाणी घे, शौचालय घे, लाईट घे, शिक्षण घे, प्रशिक्षण घे गमाय. वशीकरण नको, लसीकरण घ्या. भाषण नाही, भारूड आहे. आणि गावागावात वाड्या वस्त्यावर कोमलताईचं गारुड आहे. ऐका ऐका हो माझ्या बुरगुंड्याची कथा. एकदा बुरगुंडा झाला शेजारणीला, मोठी तालीवर बाया. मोठी म्हणजे फकस्त नाव मोठं आणि लक्षण खोटं. तर एकदा बुरगुंडा झाला एका शेजारणीला. मग काय, जेवायचं ताट दिसना, बसायचा पाठ दिसना, हिथं बसू का तिथं बसू, जळीच तळीच काष्टी पाशानी खुर्चीच लागली दिसू. नेताचा विचार ठरला पक्का आणि एकदा निवडणुकीत उतरल्या अक्का. माहिती नाही कामाची, ओळख नाही गावाची, जनतेला भुलवलं, कामाला टोलवलं. राजकारण कसं असतंय बघ माय, पाणी असून शेत आपलं तहानलेलं राहतंय आणि भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या बंगल्यात वाहतंय. अशा उमेदवाराला जर मत दिलं माय, तर बुरगुंडा होईल ग माय, तुला बुरगुंडा होईल. बर का माय, दुसरा बुरगुंडा झाला पुढाऱ्याला. पुढाऱ्याचं काम लईच न्यार, गाव राहिलं माग आणि हेच निघालं मुर. विकासाच्या करतय नुसत्या बतावण्या, ऐकून ऐकून कानाच्या झाल्या कन्या. गाई म्हशी आपण सांभाळल्या, कष्ट केलं रात रात, पण दुधाचे पैसे मात्र गेले दुसऱ्याच्याच खिशात. खटे झालेत मोठे आणि नेते झालेत गप्पर. तुमच्या कष्टाची त्यांना नाहीच हो कसली खबर. मुलांच्या हाताला मिळेना काम, नेते म्हणतेत अजून थोडं थांब. पिकाला मिळेना हमी भाव आणि ह्यांची वाढली भलतीच हाव. माये, अशा बुरगुंड्याला मत देशील तर बुरगुंडा होईल ग माय, तुला बुरगुंडा होईल. सोबत आणलेत मी 5 प्रकार. कोमलताईच आहे तुमच्या हक्काचे उमेदवार. झाडू आहे स्वच्छतेचा, पाटी आहे शिक्षणाची, माठ आहे पाण्याचा, कागद आहे योजनेचा आणि बाटली करू की गा आपण सगळ्याजणी आडवी. माय बाप हो, जसं आपल्या कपड्याला ठिगळ लावलेली असतात तशी हालत झाली गावाची. आता वेळ आली बदल घडवायची. जनतेची कामं वेळेत झाली पाहिजे. जनतेचं दुखणं ऐकून घ्यायला वेळ दिला पाहिजे आणि वेळ पाळायची म्हणजे घड्याळ पाहिजे. म्हणून आपल्या कोमलताईचं चिन्ह आहे घड्याळ. हे घड्याळ साधं सुद्धा नाही बरं, हे घड्याळ आहे विकासाचं. हे घड्याळ लय कामाचं आहे. हे घड्याळ आपल्या गावावर आलेली वाईट वेळ बदलणार आहे. वाजली का नाही डोक्यात मग आता टिक 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 टिक. मग कोण कोण देणार मत विकासाच्या घड्याळाला. आणि म्हणून आज हा शेवटचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. आणि मला माहितीये, माझ्या समोर बसलेली न्यायप्रिय जनता मला, काकासाहेबांना तीर्थक्षेत्र आघाडीला आणि जिथं जिथं घड्याळ चिन्हावरती उमेदवार उभे आहेत तिथं सगळीकडच प्रचंड बहुमताने येत्या 9 तारखेला आम्हाला विजयी करतील असा मला ठाम विश्वास आहे.